यानंतरची एक बातमी पुण्यातली आहे। पुण्यातला बिल्डर खलील शेख यांनी जीवन संपवलंय। जीवन संपवण्याआधी बनवलेला व्हिडिओ सध्या पोलिसांच्या हाती लागलेला आहे। या प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची माहिती आहे। सुसाईड नोटमध्ये उल्लेख असणाऱ्यांची पोलीस आता चौकशी करणार आहेत आणि याच संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्यासोबत आमचा प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी संवाद साधलाय। पाहूया। पुण्यातल्या एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केलेली आहे आणि कर्ज झाल्याने ही सगळी आत्महत्या केलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये जे आहे ते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचं नाव जे आहे ते घेतलेलं आहे। त्याचबरोबर अनेक माजी नगरसेवकांचं आमदारांचं नाव असल्याचं बोललं जाते। आपल्यासोबत स्वतः माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। खरं तर या प्रोजेक्टमध्ये 2025 मध्ये आम्ही विड्रॉल दिलेले। आमच्या पत्नीच्या नावाने तो प्रोजेक्टमध्ये आम्ही भागीदार होतो आणि आम्ही 2025ला ती विड्रॉल दिलेली। हा जवळजवळ 50-60 कोटीपेक्षा जास्त आहे आणि आज 5-25 लाख कोटी रुपये कर्जच आहे। ते व्याजावर तो थांबला। आता आमची सत्र चालू आहे याच्यामध्ये। आज आमच्यापासून तर खाली 5 मध्ये कुणीही काय करू शकते, इतकी परिस्थिती गंभीर आहे आमची सगळ्यांची। कारण हा प्रोजेक्ट ज्यांनी थांबवलाय ती एसी मध्ये बसून राज्य करते। आज आम्ही रस्त्यावर आहे, आमची मुलं वाला रस्त्यावर येणार आहेत, शेडगेंची येणार आहे, माझी येणार आहे, आमच्या 4 पार्टनरचे आहेत आणि या बिचाराचं दुर्दैवी घटना घडली व्हायला नव्हती पाहिजे। पण याला सगळ्याला ज्यांनी हा प्रोजेक्ट थांबवला ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीमध्ये ते दोषी आहे। आता आज आम्ही प्रथमदर्शनी बाळासाहेब शेडगे चुकीचे दिसतात, पण ह्याच्या मागे ज्यांनी हे चुकीचं काम केलंय, मग ज्यांनी शासकीय कामात चुकीच्या पद्धतीने हाताळलंय आणि त्यांनी हा प्रोजेक्टवर सगळं आता ज्या पद्धतीनं थांबवलाय, जो प्रोजेक्ट थांबवून त्याची उद्ध्वस्त केला, त्यावर ही कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। ह्याची जबाबदारी ज्यांनी हा प्रोजेक्ट थांबवला त्यांची। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।